हॅलो, आम्ही चाललो आहे वीकेंड ट्रिपला। नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आम्ही रंगपंचमी साजरी केली आहे आणि खूप धमाल मस्ती आली आहे। रंगपंचमी खेळून आल्यानंतर जी जाम भूक लागते, त्या भूकेची तयारी इथे सुरू आहे आमची। मला तुमच्याशी गप्पा मारण्याचं कारण म्हणजे आम्ही गेल्याच आठवड्यात वीकेंडला एका डॅम वरती गेलो होतो, वैतरणा डॅम, आणि तिथल्या एका रिसॉर्टवर आम्ही थांबलो होतो। याबद्दल या व्लॉग मध्ये मला तुम्हाला सांगायचंय, तेव्हा हा व्लॉग मिस करू नका। तर फायनली सगळी तयारी करून 2 दिवसासाठी आम्ही ट्रिपला निघालो। आम्ही ज्या ठिकाणी जातो आहोत ते आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्ये वैतरणा डॅम, आणि वैतरणा डॅमचं बॅक वॉटर तिकडे एक रिसॉर्ट आहे, मृदूर रिसॉर्ट म्हणून, तिकडे आम्ही चाललोय। एक तासाभराचा प्रवास केल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आणि त्यामुळे आम्ही गाडी वळवली त्र्यंबकेश्वर रोडला असणाऱ्या संस्कृती हॉटेलमध्ये। संस्कृती हॉटेलचं तेच आल्हाददायक वातावरण होतं। लहान मुलांना तर इकडे खूप मजा येते। तुम्ही सुद्धा जर कधी आलात नाशिकमध्ये तर संस्कृती हॉटेलला नक्की जाऊन या। तर हे खास महाराष्ट्रीयन जेवण सुद्धा इकडे मिळतं। आम्ही त्याच सेक्शन मध्ये गेलो होतो। संस्कृती हॉटेल नावाप्रमाणेच संस्कृती जपणार आहे, म्हणजे या ठिकाणी सगळं महाराष्ट्रीयन गावाकडचं जे आपल्याला सिनेरिओ दिसतो तो सगळा इथे संस्कृती हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन जेवणाच्या सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर संस्कृती हॉटेलमध्ये छानपैकी जेवण उरकून आम्ही आमच्या मार्गाने पुढे निघालो वैतरणा डॅमच्या बॅक वॉटरकडे आणि आमच्या मृदूर नावाच्या रिसॉर्टकडे। या सुंदर वातावरणामध्ये डोंगरांच्या कुशीतून अगदी छोटी छोटी गावं ओलांडून पुढे जाताना मनाला आणि डोळ्यांना सुद्धा खूप आल्हाददायक वाटत होतं। खूप दिवसांनी आम्ही या एका छोट्याशा ट्रिपला कुठेतरी निघालो होतो, त्यामुळे खूप मजा येत होती। तर पुढे येताना आम्हाला ही लहान लहान मुलं आमची गाडी अडवताना आम्हाला दिसले। याचं कारण आम्ही शोधलं तर ही सगळी लहान मुलं रंगपंचमीच्या निमित्तानं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्याकडून पैसे मागतात असं कळलं। तर फायनली आम्ही आमच्या रिसॉर्ट जवळ पोहोचलो आहोत। तुम्हाला दिसत असेल तर तिकडे मागे बॅक वॉटर आता दिसायला चालू झालेलं आहे वैतरणा डॅमचं। खूप छान वातावरण आहे आणि आता आम्ही आमच्या छोट्याशा पिल्लूला सुद्धा उठवलं आहे, कारण आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत। तर अशा प्रकारे अतिशय आनंदाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो। खूप छान वातावरण होतं या ठिकाणी। आम्ही दुपारी पोहोचलो तरीही खूप आल्हाददायक या रिसॉर्टवर वाटत होतं। हे आहे आमचं छोटंसं टेंट। इथे खूप सारी टेंट आहेत आणि नवीन बिल्डिंगचं सुद्धा बांधकाम सुरू आहे। तर हे टेंट मधलं हे सगळं जे काही ठेवलेलं फर्निचर आहे मला खरंच खूप आवडलं। हे तुम्ही पण पाहू शकता। देवी तर आताच मस्ती करायला चालू झाली होती। देवीची छान झोप झाली होती, त्यामुळे तिची मस्ती ऑलरेडी सुरू झालेली आहे। आणि तिथे 2-3 कुत्रे त्यांनी पाळलेले आहेत, ते तिथे फिरत होते आणि देवीला कुत्रे खूप आवडतात, त्यामुळे आता आमची कुत्र्यांची चांगली गट्टी होणार आहे। रिसॉर्टला एकदा चक्कर मारून आम्ही पुढे जेवणासाठी गेलो।
आणि जेवणाच्या ठिकाणी सुद्धा काचेतून बाहेर बरंच काही काही दिसत होतं आम्हाला, त्यामुळे आम्हाला तिथे सुद्धा खूप मज्जा आली. जेवण सुद्धा खूप चांगलं आहे इथलं. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो. रिसॉर्ट जरा फिरून बघितलं, कशा प्रकारे त्यांनी मेंटेन केलेलं आहे. बॅकवॉटर इकडनं इतकं सुंदर दिसतंय आणि यांची जेवणाची नाश्त्याची सगळी सर्विस सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे आता मॅडम बसले आहेत नाश्ता करायला आणि देवीची अनलिमिटेड मस्ती फक्त सुरू आहे. काही खायचं नाहीये, काहीच करायचं नाही, फक्त मस्ती मस्ती करायची आहे. तर आमच्या बरोबरच आणखी 2-3 कुटुंब त्या ठिकाणी आलेली होती आणि अर्थातच त्यांची पण लहान लहान मुलं होते, त्यामुळे देवीची चांगली गट्टी त्या मुलांची सुद्धा जमली आणि ते एकत्र खेळायला सुद्धा सुरू झाले. चल तू. आम्ही सगळं पाना फुलांचं निरीक्षण करत फिरत होतो आणि एक गोष्ट इथे मला जी आवडली होती ती म्हणजे हे जे चेस बोर्ड इथे ठेवलेलं आहे, खूप छान आहे. या कवड्या हलतात सुद्धा, त्यामुळे इथे खेळायला सुद्धा मजा येते. मोठे मोठे एवढे चेसचे सगळे प्यादे पाहून आणि ते हाताने उचलून ठेवायचे म्हणजे ही खूप मला सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे ही या रिसॉर्टमधली. तर आता जरा फन मोडमध्ये आम्ही आलो होतो आणि हे असं काहीतरी गोल गोल करून बघायची माझी खूप दिवसांची इच्छा होती. त्यामुळे मी एकटीच आपली मस्त हे काहीतरी असं कॅमेराचा अँगल घेत फिरत होते आणि हे सगळेजण छानपैकी इथे चेस खेळत होते. हे आमचे लहान महाशय, त्यांना त्यातलं काहीही कळत नसेल तरी ते मध्ये मध्ये प्याद्याचे फक्त भोवती फिरतायत. संध्याकाळ आता होत आली होती आणि या सगळ्यांचं चेस काही संपत नव्हतं, पण मी यांना जरा बाजूला घेऊन हे असं काहीतरी गंमत जम्मत करून बघितली. बरं, आम्ही तिघं असताना हे चौथं येणार नाही असं होणारच नाही आणि ती सुद्धा आमच्यामध्ये जॉईन झाली. इथे लहान मुलांना खेळायला सुद्धा खूप छान आहे. हे बघा, रिसॉर्टच्या ठिकाणची ही संध्याकाळ खरंच खूप खूप छान वाटत होती मला. आणि इथे आम्हाला आमची एक मैत्रीण पुन्हा एकदा भेटली. आमचं मस्ती मोड पुन्हा ऑन झालेला आहे आणि आम्ही भरपूर वेळ खेळलो. आता खेळून झाल्यानंतर आम्हाला आता संध्याकाळची आम्ही थकून आम्हाला झोप यायला लागली होती. तर अशा प्रकारे मजा मस्ती करून रिसॉर्टवरची संध्याकाळ आमची संपली आणि रात्र सुरू झाली होती. देवी मॅडम मात्र झोपलेल्याच होत्या. तर संध्याकाळचा हा नजारा सुद्धा रिसॉर्टवरचा खूप छान आहे. हे जे समोर दिसतंय ते रेस्टॉरंट आहे आणि इथे जेवणाची सगळी तयारी सुद्धा खूप छान होते. जेवण सुद्धा चवदार होतं. रात्रीचं पण आणि दुपारचं सुद्धा जेवण खूप छान होतं. आणि हे काही नाही, हे उगाच मी इथे अशी निवांत आल्यानंतर कशी दिसते हे बघण्यासाठी केलंय, बाकी काही नाही. तर खालच्या बाजूला असलेला स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलच्या बाजूने हे रिसॉर्ट कसं दिसतं हे आम्हाला बघायचं होतं. तर हे बघा, फायनली आमचा मित्र आम्हाला भेटला आहे. आम्ही घाबरत त्याच्याशी जरा गप्पा मारल्या, मस्ती केली. अनन्या सावध हो जरा,
अनन्या सावध हो जरा. तर अशा प्रकारे मजा मस्ती करत करत चांदणी रात मध्ये आम्ही जेवण वगैरे उरकून रिसॉर्टवरचा एक दिवस संपवला आणि खूप खूप मज्जा आली, खूप छान वाटलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मला हे सगळा नजारा रिसॉर्टवरचा बघायचा होता, बॅक वॉटर बघायचं होतं, स्विमिंग पूल बघायचं होतं आणि मी एकटीच उठून बाहेर आले. खूप बऱ्यापैकी शांत होतं. ही शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, समोर डोंगर, समुद्रासारखं दिसणारं बॅक वॉटर, काय पाहिजे आणखी आयुष्यात मध्ये मध्ये जरा ब्रेक घेण्यासाठी. तर या रिसॉर्टवर मला एक गंमत सापडली आणि ती मी तुम्हाला आता दाखवते. ती गंमत म्हणजे हे बघा, हे आहे तुत्तीचं झाड, जे लहानपणी आम्ही खूप ठिकाणी अशी झाडं शोधून तिथून तुत्ती चोरायला जायचो. तर आता मला इथे ही खूप सारी झाडं तुत्तीची सापडली. आणि हा म्हणजे आम्ही लहानपणी ते याला तुत्तीच म्हणतात, तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे खूप साऱ्या या तुत्ती तोडल्या आणि मी त्या भरपूर खाल्ल्या. हा खरं तर माझ्यासाठी मी टाईम होता. मला इथे हा सेगमेंट मला या ट्रिपमधला खूप आवडला. तर हे असं इतरांना दाखवत दाखवत खाणं, यात मजाच काही और असते. आणि या ठिकाणी मला हे जे दिसतंय हे त्र्यंबकेश्वर आणि तिथल्या परिसरामध्ये खूप पूर्वीच्या मंदिरांचे अवशेष इथे सापडतात आणि या लोकांनी तेच उचलून इथे आणून ठेवलेले आहेत पायरी म्हणून. तर हे मला काही आवडलेलं नाहीये. आणि फायनली आम्ही छानपैकी तयार झालो आजच्या दिवसाकरता. आज आम्ही दुपारनंतर बॅक टू पॅव्हेलियन आहोत, पण आम्ही तोपर्यंत खूप मजा पण केली इथे रिसॉर्टवर. तुम्ही पाहू शकताय, छान 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 कपडे घालून नटून आम्ही पुन्हा एकदा सगळ्या रिसॉर्टवर फिरलो, छान छान जेवण केलं आणि मग सगळं आवरल्यानंतर फायनली आम्ही निघायची तयारी केली. तर अशा प्रकारे आमची छानशी छोटीशी एका दिवसाची वीकेंड ट्रिप आम्ही पूर्ण केली आणि आम्ही आमच्या घरी परत निघालो. तर जसं आलं होतं तसंच कच्च्या रस्त्याने आम्ही परत निघालो आहे आणि जाताना हे खूप छान बॅकवॉटर आपल्याला दिसतंय इकडनं सुद्धा. तर अशा प्रकारे जरा थांबत थांबत रिसॉर्टला बाय करत आम्ही हे काही नाही व्हिडिओसाठी केलं होतं फक्त, आणि आम्ही पुढे निघालो. जाताना पुन्हा ही सगळी चिमुकली रंगाचं पाणी घेऊन उभी होती. छान छान छोटी छोटी गावं ओलांडून, या वेशी ओलांडून आम्ही पुढे निघालो. मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की या व्हिडिओत दिसणारे हे जे त्र्यंबकेश्वरचे डोंगर आहेत हे सगळे तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिले असतील. हे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात पाहताय. अजय देवगण आणि काजोलचं जे गाणं आहे सोचो सोचो जानम हम, ते सुद्धा इथल्याच एका डोंगरावर झालेलं आहे. आणि फायनली आम्ही छोट्या छोट्या गावं ओलांडून बाहेर पडलो आणि हायवेला लागलो.
returns from Vaitarna Dam. Yo, goggle girls. करायचे परत तिला यायचं नाही. तर इतक्या पटकन आम्ही ट्रिप संपवून घरी आलेलो आहे ते या मॅडमला अजिबात आवडलेले नाही आणि त्यांनी आल्यानंतर प्रचंड कल्ला केलाय, तुम्ही बघू शकता. चला 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 मग हे चालूच राहणार आहे. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, छान रहा. बाय बाय.